श्रीरामपूर शहरात आगामी मोहर्रम सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राहावी यासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या वतीने गुरुवारी शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला। नागरिकांनी मोहर्रम सण शांततेत आणि उत्साहात साजरा करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे। पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला। शहराची शांतता भंग होऊ नये आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी हा या संचालनाचा मुख्य उद्देश होता। हा रूट मार्च शहरातील मुख्य आणि संवेदनशील भागातून काढण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सय्यद बाबा चौक आणि मौलाना आझाद चौक या प्रमुख मार्गांचा समावेश होता। संचालनादरम्यान शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, आरसीपी पथकाचे जवान आणि होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रूट मार्चच्या सांगतेवेळी बोलताना पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी नागरिकांना मोहर्रम सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले। सणादरम्यान कोणत्याही समाजकंटकाने शांतता भंग करण्याचा किंवा अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा त्यांनी दिला। तसेच नागरिकांनी सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना प्रशासकीय पातळीवर पूर्ण सहकार्य करावे असे आवाहनही पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। आज रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणेकडून मोहरम सणानिमित्ताने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते। या रूट मार्च मध्ये एकूण 5 अधिकारी आणि 70 अंमलदार हजर होते। आज आणि उद्या मोहरम सणानिमित्ताने मुस्लिम धर्मियांकडून सवारी मिरवणुकीचं आयोजन करण्यात येणार आहे। नागरिकांना मी आवाहन करतो की आपण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे। कोणत्याही नागरिकांनी आणि श्रीरामपूर शहरवासियांनी सोशल मीडियावर कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये। आपणास काही अँटी सोशल एलिमेंट्स लक्षात आले तर कृपया पोलीस प्रशासनाला तात्काळ कळवायचं आहे। कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे मी श्रीरामपूर पोलीस ठाणे यांच्याकडून नागरिकांना आवाहन करतो। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल आढावा।